नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे राहुल शिंदे टेक या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत, जो थेट आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर शासन निर्णय दिनांक 12 ऑगस्ट 2025 अन्वये सन 2022-23 मध्ये 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे आणि यातील अनेक शेतकरी 7/12 उतार्यावरील नोंदींमुळे अपात्र ठरले होते. मात्र आता शासनाने फेरछाननी केली असून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण रुपये 28,32,30,507 रुपये इतकी अनुदान रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर या शासन निर्णयातील सर्वात मोठा बदल म्हणजे परिच्छेद क्रमांक 04 मधील दुरुस्ती. तर पूर्वी असं नमूद केलं होतं की अनुदानाचे आहरण व संवितरण करण्यासाठी लेखाधिकार पवन संचालन पुणे हे आहरण व संवितरण अधिकारी असतील आणि पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रक अधिकारी असतील. पण आता सुधारित निर्णयानुसार अनुदानाचे आहरण व संवितरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे आहरण व संवितरण अधिकारी असतील. तसेच पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रक अधिकारी असतील. म्हणजेच आता अनुदानाची प्रक्रिया अधिक जिल्हा स्तरावरून थेट पार पडणार आहे. तर याचा शेतकऱ्यांना फायदा काय होणार? तर या बदलामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होईल? तर अनुदान वितरण प्रक्रिया अधिक वेगवान होईल. तसेच जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांमार्फत निधी वितरित होणार आहे. तर असल्याने शेतकऱ्यांना थेट या ठिकाणी मदत पोहोचेल. तसेच पूर्वीच्या अपात्रतेच्या अडचणी दूर होऊन पात्र शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान मिळणार आहे. तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेला होता. तर शेतकरी बांधवांनो, या शासन निर्णयातील बदलामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहेच. जर आपणही या कालावधीत कांदा विक्री केली असेल आणि फेरछाननीनंतर पात्र ठरलात तर आपल्या खात्यावर लवकरच अनुदान जमा होईल. आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल आणि तुम्हाला जर तो आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.